जय गुरु. आवाज येतोय? जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. जय हो गुरु. सर. जय गुरु. जय गुरु. सकाळी जय एक गुरु. शेअर केलं होतं, एक छोटासा पॅरेग्राफ. जय गुरु. वाचला का तो? हो, हो वाचला सर. वाचला. बरं. त्यात काय आहे, कोणी सांगू शकतं थोडक्यात? काय आपण वाचलं, त्याचं काय आपल्याला बोध काय आहे? हा, मला वाटतं तुम्ही सांगितलं होतं मागच्या आठवड्यात ती हो कालिदासाची गोष्ट. हो हो, हा, सांगितलं होतं ते. त्याला चॅलेंज यायला म्हणून हो एक माणूस हो येतो दुसरा, हो हो आणि तो स्वतःच त्याचा भोयाचा हो वेश करून जातो हो कालिदास. हो आणि तेव्हा थंडीचे दिवस असतात, हो त्याच्यामुळे तो जो चॅलेंजर असतो तो हो. के म्हणतो बाधती, म्हणतो ते हा शीतम हा बाधती. हा हा आणि हा मग तो भोई म्हणतो की बाधती, थंडी एवढी नाही बाधत की हे तुमचं बाधती आणि बाधतेचं जे हा हा परस्मैपदी हा आत्मनेपदी आहे हा हा. त्याचा जास्त मला बोचतं, असं थोडक्यात मला हम्म. वाटतं ते आहे. हा. हा. आणि मग त्याला कळतं की जो भोई सुद्धा जर का एवढा हम्म. परस्मैपदी आत्मनेपदीला त्याला बारीकशी जाणीव असेल, मूळ हम्म. जाणीव, तर आपण कालिदासाशी काय चॅलेंज घेणार, ज्याचा करेक्ट भोई सुद्धा करेक्ट एवढा करेक्ट हुशार करेक्ट आहे. असं करून करेक्ट तो, करेक्ट मला वाटतं त्याला चूक कळते असं ते करेक्ट त्याचं करेक्ट. हे. म्हणजे एकारांत जे आपण म्हणतोय, हो, आत्मनेपदी जे होतं हा, क्रियापद. आत्मनेपदी, त्याचं ते मूळ त्याच्यात आहे. तर छान हो दिलंय त्यांनी ते हो. असं. येस. तर आपण हे 2 मिनिटांमध्ये वाचून घेऊ, फार मोठं नाही आहे ते. याच्यात आत्मनेपदी पण आहे आणि परस्मैपदी पण आहेत आणि अनद्यतन भूतकाळ पण आहे. थोडस एक एक्स्ट्रा रिडिंग म्हणून आपण याला वाचू, अभ्यासाचा भाग नाही हा. शीतम बहुबाधती. जेव्हा बाधती म्हणतो त्यावेळेला एकंदर जेव्हा सगळ्यांवरती परिणाम होतो, सगळ्यांना थंडी वाजते, त्यावेळेला बाधती असं वापरलं गेलं इथे. सर्वे जानन्ति यत्. सर्वांना माहिती आहे की भोजराज्ञः म्हणजे भोजराजाच्या दरबारे अविद्यत कवी कालिदास. कवी कालिदास भोजराजाच्या दरबारात होते. कदाचित म्हणजे एकदा. एकः परदेशीय पंडितः भोजराज्ञैः संदेशम प्रक्षिप्तवान. भोजराजाला तृतीया संदेशम प्रक्षिप्तवान, संदेश पाठवला. संदेशे लिखितम आगमिष्यामी अमुक दिवसे. म्हणजे आपण जसं मराठीमध्ये अमुक म्हणतो, तसंच त्याने संस्कृतमध्ये पण अमुक दिवसे घेतलेलं आहे. आगमिष्यामी भविष्यकाळ आहे. भवतः दरबारस्य पंडितैः, पंडितांशी सहचर्चाम विवादम च कर्तुम इति. कर्तुम म्हणजे करण्यासाठी, चर्चा विवाद इत्यादी करण्यासाठी एका दिवशी मी येतो आहोत. तथा भोजराजा दरबारे अकथयत. आपण जे काल बघितलं अनाद्यतन, त्यातलं अकथयत म्हणजे त्याने सांगितलं, एषः पंडितः आगमिष्यति इति. एषः म्हणजे हा पंडित, आगमिष्यति येईल, असं भोजराजाने दरबारात सांगितलं. यस्मिन दिवसे, या दिवशी, त्या दिवशी ज्या दिवशी ते यायचं त्यावेळेला, पंडितः आगच्छति, पंडित येतो. तस्मिन् कालिदासः पालखीधारकस्य रूपम परिदधानः. तेव्हा कालिदास पालखीधारकाचं रूप घेऊन परिदधानः तस्य स्वागताय उपस्थितः भवति, त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होतो. न खलु जानाति पंडितः. खलु म्हणजे खरोखर. तो पंडित जो आहे त्याला खरोखर माहिती नाही. यत कालिदासः एव सः. तो कालिदास आहे हे त्याला माहित नाही. पालखीम स्कंदयो वहन,
म्हणजे पालखी खांद्यावर, स्कंदय हो पंचमी, वहन म्हणजे घेऊन, निर्गतः कालिदासः पंडितेन सह, पंडितासह कालिदास निघाले. तस्मिन काले त्यावेळी शिशिर भवती ऋतू, शिशिर ऋतू होता. शीतः च पवनः देहम ताडयति इव, थंड वारा देहाला ताडयति म्हणजे शिक्षा करणे, झोंबत होता असं मराठीमध्ये. वदती पंडितः, पंडित म्हणाला, शीतम बहु बाधती इति, खूप थंडी वाजते. चतुर कालिदास त्वरया एव पुनर्वदती, हे न चुकलं त्यांचं, पुनर्वदती. चतुर कालिदास लगेच त्वरेने उत्तर दिलं, न तथा बाधते शीतम यथा बाधती बाधते. थंडी एवढी वाजत नाही, थंडीमुळे एवढी बाधा होत नाही जेवढ्या तुमच्या बाधती म्हटल्याने मला बाधत. म्हणजे व्याकरणामधलं बाधती हे तुमचं चुकलेलं आहे, ते बाधते पाहिजे. आत्मनेपदी खलु बाधः धातू इति न विज्ञातम पंडितेन, पंडिताला आत्मनेपदाचं एवढं ज्ञान नव्हतं. मन्यते सह यदी एतस्मिन् राज्ये, तो विचार करतो की या राज्यामध्ये पालिखी धारकः अपि एतावत् जानन्ति संस्कृत पंडितैः सह मेलः मम पराभव एव. जर पालखी धारकाला एवढं ज्ञान आहे तर मी जर संस्कृत पंडिताला भेटलो, सह मेलः मम पराभवाय एव, तर ते मिलन म्हणजे ते भेटणं माझं पराभवासाठीच असेल. तथा कालिदासम आज्ञापयती, मग तो कालिदासाजवळ आज्ञा सांगतो त्या ठिकाणी, न खलो इच्छामि तस्मिन् राज्ये गंतुम, अशा राज्यामध्ये जायची इच्छा नाहीये, म्हणजे जिथे थंडी खूप आहे. गृहे गमिष्यामः इति, मी घरी परत जाईन. तर अशी ही कथा, काही भूतकाळाची, काही आत्मनेपदीची, छोटीशी. असं काहीतरी नवीन आपण एक दरवेळेला अभ्यासाकरता घेत जाऊ. हे दिसतंय का? दिसलं. ओके. आपण परवा कालच क्रियापद बघितली, अनद्यतन भूतकाळाची. अनद्यतन म्हणजे जो काल किंवा कालच्या आधी क्रिया होऊन गेलेली आहे असं. गच्छ, पिब, पठ, दृश आणि वद हे आपण बघितले होते. आता ह्याची आपण काही वाक्य बघूया. त्या वाक्यामध्ये वाचताना आपल्याला थोडस संधी विच्छेद पण करावा लागणार आहे. जसं पहिलं वाक्य मी करून दाखवतो. विश्वामित्र ही थोडीशी रामायणामधली कथा आहे. विश्वामित्र अयोध्या मगच्छत, मगच्छत. विश्वामित्र अयोध्या मगच्छत. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की हा एक मोठा शब्द आहे, अयोध्या मगच्छत. थोडा विचार केला आपल्याला कळतं की इथे म जे आहे, बऱ्याच ठिकाणी म जे असतं हे हलंत असतं. तर कदाचित हे म हलंत आहे का, आणि हलंत असेल तर मग काय होईल? जर आपण वेगळं केलं तर अयोध्याम होईल, आणि हलंत म मध्ये काय मिळालेलं आहे? अ मिळालेलं आहे, म्हणून ते पूर्ण म झालंय. अयोध्याम अगच्छत. अयोध्याम म्हणजे अयोध्येला, द्वितीय विभक्ती. अगच्छत म्हणजे गेला. विश्वामित्र अयोध्याम अगच्छत, विश्वामित्र अयोध्येला गेला. असं छोटस वाक्य आहे. आता आपण दुसऱ्या वाक्यापासून सुरुवात करू. पहिलं नाव आहे माधुरी कुलकर्णी मॅडम. माधुरी ताई.
तुम्ही वाचा. तत्र दुसरा ना, तत्र दुसरा. राजप्रसादे हा तत्र राजप्रसादे हा गत्वा सः हा द्वारपालं वदत् दशरथस्य दर्शनं कर्तुमिच्छामि इति. व्हेरी गुड. आता कसा अर्थ काढणार याचा? एक एक तत्र शब्द म्हणजे घे. तेथे, हा हा, तेथे राजप्रसादे म्हणजे सप्तमी विभक्ती. व्हेरी गुड. हा म्हणजे अर्थ काय? गत्वा नाही, त्वा म्हणजे जाऊन, जाऊन. गत्वा हा जाऊन, ओके. स द्वारपालं वदत, तो द्वारपालं म्हणजे द्वारपालाला म्हणाला, हा ठीक आहे. ओके. हा दशरथस्य दर्शन, हा दशरथ राजाचे म्हणजे कंसात हा ते दर्शन हम्म, कर्तुमिच्छामी म्हणजे हम्म. अं, इच्छा करू आहे करायची. हा करू करू तर इच्छितो. हा, करू इच्छितो किती असे म्हणाला. असे. हा असे म्हणा. हा आता असे आपण म्हणाला. पुन्हा एकदा बघू त्याला. तत्र म्हणजे तेथे हा. बरोबर आहे. राजप्रासादे, त्या राजाच्या प्रासादामध्ये सप्तमी एकवचन. हम्म. गत्वा जाऊन, त्वा प्रत्यय, गत्वा जाऊन, सह म्हणजे तो म्हणजे विश्वामित्र, द्वारपालम, हे म जे आहे इथं पूर्ण आहे, याचे दोन भाग करायचे आपण. द्वारपालम अवदत, इथे अ येईल मध्ये, हे वदत नाही मध्ये, हे होईल अवदत. अवदत म्हणजे हा अनद्यतन भूतकाळ होईल तो. द्वारपालम अवदत, द्वारपालाला म्हणाला. विश्वामित्र अयोध्यामगच्छत्, तत्र राजप्रसादे गत्वा सह द्वारपालम अवदत, द्वारपालाला म्हणाला. काय म्हणाला? दशरथस्य दर्शनम कर्तुम इच्छामी. आता इथं जे आहे ना कर्तुम इच्छामी, ते मी जे आहे, ते मीचे दोन भाग होतील. एक होईल कर्तुम हलंत म, आणि या मी मध्ये जे ई आहे ते ई पुढच्या छाला जोडलं जाईल. कर्तुम इच्छामी, दर्शनम कर्तुम इच्छामी, दर्शन करू इच्छितो इति असे. तत्र राजप्रसादे, तेथे राजप्रसादे गत्वा जाऊन तो राजपालाला म्हणाला, दशरथाचे दर्शन करू इच्छितो असे. ओके, छान केलं. थँक्यू. आनंद जोशी. सर सर हे एक हा मला विचारायचं होतं. हा हा हे हे याच्यामुळे आता आपण इतक्या वेळेस ते लटलकार येत होतं ना, हा ते हा हे लंगलकार येत आहे का? हे लंग लकार. म्हणजे लटलकार भूतकाळात असेल वर्तमान तर काळ, लंग लकार हा म्हणजे अनाद्यतन भूतकाळ. भूतकाळ. हे काय इथं बघा, अच्छा, अच्छा. इथं बघितलं ना तुम्ही, हे लंग हा लकार, हा हे इथे लंग लकार. हम्म. हा जो भूतकाळ प्रकार आहे याला लंग लकार. अच्छा. म्हणजे न जे आणि आहे, ते न हा. आपण जे वाङ्मयामध्ये वापरतो की नाही, लंग हो हो, लंग तसं येते. हा लंग लकार. उच्चाराचा लंगलकार होईल ना? हा ऍक्च्युली ते असं पाहिलं तर हे वाङ्मयामधलं नच आहे, आणि याच्या खाली छोटस नाहीच दिसत काही, नुसतं लच आहे, पण उच्चार लंग लकारच केला. लंगलकार बरोबर आहे ना उच्चार? हो 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 ठीक आहे. पुढचं वाक्य घे ना. हो. तिसरं. द्वारपालः अभ्यंतरे गत्वा राजानम्ब्रवीत विश्वामित्र भवन्त द्रष्टुमिच्छति. हम्म. द्वारपाल अभ्यंतरे म्हणजे अभ्यंतरे म्हणजे आज जाऊन, आतमध्ये. सप्तमी हा. होईल. हा. गत्वा जाऊन. जाऊन, राजानम ब्रवीत म्हणजे राजानम अब्रवीत. हे राजानम मचे दोन भाग करायचे, हलंत म आणि अ. ब्रुब्रवीत. अब्रवीत. अब्रवीत म्हणजे बोलला, राजाला म्हणाला राजाला किंवा म्हणाला, राजाला बोलला, राजाला म्हणाला. ब्रू धातू विश्व आहे. वरती जे हा होतं वध धातू होतं, अवदत होता इथे,
अवदत म्हणजे म्हणाला, वद पासून झालं अवदत. इथे ब्रू, ब्रू म्हणजे बोलणे, ब्रू पासून झालं अब्रवीत. अब्रवीत. विश्वामित्र ह विश्वामित्र भव भवन्तु द्रष्टुमिच्छ. हा. विश्वामित्र आपल्या दर्शनासाठी इच्छुक आहे. द्रष्टुमिच्छती म्हणजे दर्शनासाठी इच्छुक आहे. राईट. विश्वामित्र आपले इच्छितात. विश्वामित्र आपले दर्शन घेऊ इच्छितात. इच्छितात. विश्वामित्र आपल्या दर्शनासाठी दर्शनाची इच्छा करतात. इच्छा करतात. अच्छा. ओके. द्वारपाल अभ्यंतरे सप्तमी मध्ये गत्वा जाऊन राजानम अब्रवीत, राजाला म्हणाला, विश्वामित्र भवंतम आपल्याला द्रष्टुम बघू इच्छितात, दर्शन करू इच्छितात, आपल्या दर्शनासाठी इच्छुक आहे, इच्छिती इच्छितात. हे वाक्य जरी मोठं असलं वाटलं असं तर त्याला अर्थ काढायला फार अवघड जात नाहीये. ओके. सुनंदा मॅम. हो सर. चौथं. राजा शीघ्रं तत्रागतः अपश्यत च विश्वामित्रम्. राजा शीघ्रं म्हणजे लगेच, तत्रागतः तेथे आला, तत्र अधिक आगतः. तत्र इथे तत्र मिळेल की तत्र? तत्र तिथे. अपश्यत बघितले, त्यांनी आणि विश्वामित्राला बघितले. त्यांनी लगेच विश्वामित्राला बघितले. पश्य धातू. अपश्यत म्हणजे बघणे. दृश पासून झाला पश्य. अपश्यत बघितले, लंगलकार त्याचा. आणि तत्रागतः तत्र अधिक आगतः. आगतः जे आहे ते काय, कर्मणी धातू साधित आपण जे शिकलो मध्यंतरी, त्या ठिकाणी आले. राजा शीघ्र म्हणजे घाईघाईने, लगेच. कारण विश्वामित्र आले म्हणते की लगेच उठला तो आणि तिथे आला. राजा शीघ्रम तत्र आगतः अपश्यच्च विश्वामित्र, आणि विश्वामित्राला बघितले. ओके, थँक्यू. रवींद्र जोशी. राजा पृच्छत भगवन् किं मया कर्तव्यम. सो राजा अपृच्छत, त्याचा विच्छेद करायचा. राजा ने विचारले म्हणजे लंगलकार, दृश्य हे अपृच्छत म्हणजे राजाने विचारले हेच योग्य. राजाने विचारले, आपलं भाषांतर करताना राजाने विचारले. राजा अपृच्छत भगवन म्हणजे संबोधन, हे भगवान किंवा हे प्रभू वगैरे आपण असं म्हणतो. आदरार्थी बोलले, आदरार्थी बोलावलं त्यांनी. भगवन किम मया कर्तव्यम, माझ्याकडे काय काम आहे, किंवा मी काय करू शकतो तुमच्यासाठी, काम माझ्यासाठी काय कर्तव्य आहे, माझ्यासाठी काय काम आहे किंवा काय कर्तव्य आहे, हे त्यांना प्रश्न विचारला. हो, ते क्रूच हे झालं, ते कर्तव्य झालं. राजा अपृच्छत, एकदम सोपं वाक्य आहे. आता त्यावेळेला जे राजे असायचे त्यावेळेचे, तो जो काळ होता तो बराचसा धर्मावर आधारित होता. धर्म म्हणजे असं आज ज्याला आपण हिंदू धर्म वगैरे म्हणतो तसं नाही येते. त्यावेळेच्या समाज रचनेमध्ये असं होतं की जे ऋषी असतात त्यांना एक विशिष्ट प्रकारचे समाज रचनेचं ज्ञान असायचं, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान असायचं, आणि त्यामुळे त्यांना समाजामध्ये एक वेगळा मान होता. आणि त्यावेळेचे राजे लोक सुद्धा त्यांना
सन्मानाने वागवायचे म्हणजे त्यांना जवळजवळ देवाचा दर्जा असायचा. विश्वामित्र जे होते हे मुळात क्षत्रिय होते. हो. आणि जेव्हा ते एकदा त्यांनी वसिष्ठांकडे गेले असताना वसिष्ठांकडे एक कामधेनू नावाची गाय होती. तर ते क्षत्रिय म्हणून गेले आणि त्यांना ते कामधेनू घेऊन जायची होती की ही कामधेनू मला पाहिजे, ही जर इच्छा पूर्ती करते आहे तर ती मला हवी आहे. तर ते तसं करायला गेले तेव्हा त्या कामधेनूच्या शरीरामधून सैन्य उत्पन्न झालं आणि त्यांनी विश्वामित्राच्या सैन्याला मारलं, अशी एक आख्यायिका त्यातली आहे. तर ह्यामुळे ते खूप प्रभावित झाले की एक साधा साधू एका साध्या झोपडीमध्ये राहणारा, त्याच्याकडची एक गाय ती काय, तिच्या अंगी एवढी शक्ती असते, म्हणजे मी इथं राजा असून सुद्धा माझ्यामध्ये नाही एवढी शक्ती याच्या अंगी आहे, याच्या गायीच्या अंगी आहे, म्हणजे हे माझ्यापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. मी राजा असून काय उपयोगाचा. म्हणून मग त्यांनी ते राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्याला बसला. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी मग ऋषीचं पदवी घेतली आणि त्यांना राजर्षी म्हटलं जातं, राजर्षी विश्वामित्र. नंतर त्यांनी मग ते या रामायणामध्ये एक महत्वाचा रोल प्ले केला. राम आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन लहानपणीच अनेक राक्षसांचा वध करविला त्यांचा. तर हे विश्वामित्र, मग त्यांना भगवन म्हटलं त्यांनी इथे. आणि ते आदराने विचारलं किम मया कर्तव्यम, मी काय करू शकतो, माझ्याकडून काय अपेक्षा आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी आपल्यासाठी काय करू, मी करावं असं काय आहे, असं त्यांनी आदराने त्यांना विचारलं. ओके, छान. स्नेहल ताई, भविष्य का पण आला याच्यात ना. भविष्य काळ नाही भविष्य नाही, भविष्य काळ नाही याच्यात. नेश्यामी कोणतं? नेश्यामी नेश्यामी भविष्य काळ नाही, पुढे रक्षणार्थ. पुढच्या वाक्यात आहे, पुढच्या वाक्यात आहे. मला हा. वाटतं 5व्या वाक्याला अजून ते वाक्य व्हायचंय आपलं ना, ते आता होईल. नेश्यामी हा हो. भविष्य काळ, बरोबर आहे. स्नेहल ताई, विश्वामित्रः अब्रवीत् हा. अहं रामचन्द्रं यज्ञस्य रक्षणार्थं नेष्यामि आश्रमम्. विश्वामित्र म्हणाले, अनद्यतन भूतकाळ हम्म. मी रामचंद्रांना रामचंद्रम द्वितीय आहे, रामचंद्रांना यज्ञाच्या रक्षणासाठी नेण्यासाठी नेईन, सरळ सरळ भविष्य काळ आहे. अच्छा नेष्यामी नेश्यामी म्हणजे घेऊन जाईल, नेईन, आश्रमाला नेईन. आश्रमाला नेईन. मी रामचंद्रांना यज्ञाच्या रक्षणासाठी आश्रमाला नेईन. Yes, एकदम सोपं वाक्य. हे आता एक झालं की आपल्याला आता वाचता येतं, फोड करता येते, अर्थही काढता येते. तर फक्त आपल्याला एक स्वतंत्रपणे बोलता आणि लिहिता आलं म्हणजे आलं. पण व्याकरण दृष्ट्या हे सगळे काय म्हणतात त्याला, अनद्यतन भूतकाळाची वाक्य आहे. हा नाही भूतकाळ आहे, पण म्हणजे हा. विश्वामित्र म्हणाला रामचंद्राला हा, घेऊन हे जे जाईल नाही हे असं आपण ते- मराठीमध्ये करतो ते. हा आता आपली सवय कसं आहे की ऋषी असून आपण म्हणाला कसं म्हणायचं, हा तेच मी आदरार्थी म्हटलं. म्हणायला पाहिजे आपण, हा किंवा राजा नाही, म्हणाला. त्याच्यात सुद्धा ती गंमत आहे की 5व्या वाक्यात ते म्हणतात हे भगवन, म्हणजे राजा साधा व्यक्ती झाला हो आणि विश्वामित्र श्रेष्ठ झाला, असं या हो, हो. व्याकरणाप्रमाणे पण तसंच आहे. हो हो पण आपण हे करताना ते भगवन 5व्या वाक्यामध्ये तो आदर दाखवायचा, पण 6व्या हो. वाक्यात विश्वामित्र हा, म्हणाला हा. की हो, मी हो. रामचंद्राला नेईन. हो, तर हो. या व्याकरणाप्रमाणे विश्वामित्र पण एकेरी आहे आणि हो. रामचंद्र पण एकेरी आहे. प्रभू हो. रामचंद्र वगैरे असं हो, काही असं नाही. त्यावेळेला तर असं नाही, व्याकरणाप्रमाणे नाही. हा त्यावेळेला छोटेच होते एकदम, बालक दोन्ही हा बालक तेच होते. ते हो, पण ते त्यावेळेला दोघंही हा. लहान होते. मग पण तेव्हा म्हणजे तसं ते भाषांतर करताना हे भान भाषांतर ठेवायला करताना हवं की एकदम साधं, हा. वाक्यातच जर का आदर दाखवला असेल हो तरच तो आपल्या भाषांतरात ठेवायचा, यावा नाहीतर तो Otherwise एकेरीमध्येच ठेवायचा. एकेरीमध्ये. त्याच्यात व्याकरण दृष्ट्या Correct. तरी काही चूक नाही. करेक्ट ऍग्री. ठीक. हा सुरेखा ताई, हा सर. सहा तत्र राक्षसान् हनिष्यति, म्हणजे तो तेथे राक्षसांना मारीन किंवा राक्षसांचा वध करेन असं म्हणतात.
येस, दोन्ही जण. हन हन हा. म्हणजे मारणे, ठार मारणे. अनिश्यते, हन क्रिया, हा हन हा कर्तृत्व आहे, तेच म्हणजे वध करील हा, किंवा ठार मारेल तो ठार असं. मारेल. येस येस. त्याचा आता हा जो आहे भविष्य काळ, भविष्य काळासाठी इथे हा शब्द करायचे. लट लकार. हा ल जे आहे, ल ला असा हो उलटा हे करायचं. ल ल आणि र एकत्र येते. लट लकार. हो हे सर. लूट लकार नाही आहे. लूट लकार आणखी वेगळा आहे. तर हे रट अरे लकार. बापरे. हा, हे तर हळूहळू आपल्याला जे ओळख लकार आणि लकार. हे 10 लकार आहे एकंदर. अरे बापरे. हा हा, नाही ते काय एकदा ओळख झाल्याचं काही वाटत नाही यांची. हा हा, म्हणून एक एक हळूहळू चाललाय. होय. सह तत्र राक्षसान. राक्षसान जे आहे ते बहुवचन आहे. राक्षसांना हा, तिथे एक राक्षसांना. वचन लिहिलंय. नाही नाही, राक्षसान. नाही तिथे लिहिलंय एक हा वचन. लिहिलं ते, हा लिहिलं ते, चुकलं. तो तेथे राक्षसांना मारील. अनिश्चित. काही काही चुका राहिल्या त्या राहिल्या. ह्याचं ते हे मिळालंय ना ओरिजिनल, की त्यात करेक्शन चालू आहे. सर ओके. इथे राजा म्हणजे जनक राजा अपेक्षित आहे का? नाही नाही, दशरथ राजा. असं हा सॉरी 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 हा दशरथ राजा. ते कथा जी दशरथाची आहे नाही. हा 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 आणि अयोध्या दशरथ राजा. अयोध्या, अयोध्या मग अच्छा. हे दशरथस्य दर्शनम कर्तुम् इच्छामि. श्रावणी अनम्यूट करा. सगळेजण प्रयत्न करताय, तुम्ही पण करा. तुम्हाला मदत करतो मी. हा सर. 8वं. एतत् श्रुत्वा व्हेरी गुड. एतत् श्रुत्वा दुःखावेगेन राजा भूमौ अपतत. हा, आता खालचा अर्थ न वाचता सांग मला. एतत, एतत म्हणजे काय? हे. हे हा, हे. हा, हे. श्रुत्वा म्हणजे श्रुत्वा म्हणजे ऐकून. ऐकणे. ऐकून. हा, श्रु म्हणजे हा ऐकणे. श्रुत्वा म्हणजे ऐकून. दुःखावेगेन म्हणजे काय? दुःख वेगाने, संकटात दुःखाच्या वेगाने, अतिशय दुःखाने. दुःखावेगेन तृतीय आहे ते. तृतीय एक वचन. राजा भूमौ. राजा भूमौ म्हणजे पंचमी. जमिनीवर. जमिनीवर. व्हेरी गुड. हा. अपतत म्हणजे काय? पडला. पडला. राजा पडला. अपतत. हा. पत म्हणजे पडणे. त्याचा भूतकाळ, आनंदेतन भूतकाळ, अपतत. एतत् श्रुत्वा दुःखावेगेन राजा भूमौ अपतत. राजा जमिनीवर पडला. सॉरी, भूमौ म्हणजे सप्तमी. जमिनीवर, पंचमी नाही. जमिनीपासून असतं तर पंचमी झालं असतं. ओके. जय मला मॅम. सॉरी 9वं. सॉरी कोणतं? हा. 9वं. तदा सर्वे अमात्याः तत्र तिष्ठन्. तदा तेव्हा सर्वे सगळे अमात्याः म्हणजे अनेक मंत्री अशा अर्थाने. अमात्यचं बहुवचन, प्रथमा बहुवचन. आणि तत्र तत्र आतिष्ठन आहे का? मला वाटतं तत्र आतिष्ठन म्हणजे अनद्यतन भूतकाळ बहुवचन. प्रथम पुरुष बहुवचन. करेक्ट. तेव्हा सगळे मंत्री तेथे उभे राहिले. राईट. तदा सर्वे अमात्यः. ते जेवढे अमात्य उभे होते किंवा बसले होते ते सगळे तत्र अतिष्ठन उभे राहिले, कारण राजा खाली पडला. ते नुसतं म्हटलं की मी त्याला घेऊन जातोय. रक्षणार्थ नेष्यामी. रामचंद्राला घेऊन जातो म्हटलं
की लगेच त्याच्या मनावर परिणाम झाला आणि तो खाली पडला. दुःख वेगाने तो खाली पडला. म्हणजे राजा किती सेन्सिटिव्ह होता. तदा सर्वे अमात्यः तत्र तिष्ठान, ते सगळे उभे राहिले एकदम. ओके. इरा. सर 10वं वाक्य ना. हो येस. अमात्यैः सान्त्वितः राजा रामचन्द्रम् आश्रमे प्रेषितुं असं कर प्रेषितू मन्वमन्यत. हा असं म्हणजे मग ते वाचायला सोपं जातं. पोड करताना प्रेषितुम अन्वमन्यत. प्रेषितुम वेगळं, अन्वमन्यत वेगळं. ओके. अमात्यैही म्हणजे काय? अमात्यांनी. तृतीया. अमात्यैही हे बहुवचन, हे एकवचन लिहिलंय नाही. अमात्यैही सान्त्वितः. सान्त्वितः म्हणजे हे कोणतं क्रियापद? कोणी सांगेल हे? सान्त्वितः कोणतं क्रियापद येईल? सांत्वन. नाही, विशेषण कोणतं ते? ते धातू साधित विशेषण. भूतकालवाचक धातू साधित विशेषण. सान्त्वितः म्हणजे सांत्वन झालेला बहुवचन. राजा. अमात्यांनी सांत्वित झालेला राजा, सांत्वन झालेला राजा. सांत्वितः राजा म्हणजे हे आता इथे सरळ सरळ विशेषण म्हणून वापरलेलं आहे. सांत्वितः राजा, सांत्वन झालेला राजा. रामचंद्रम रामचंद्राला. आश्रमे आश्रमात. प्रेषितुम पाठविण्यासाठी. प्रेष म्हणजे पाठविणे. प्रेषितुम पाठविण्यासाठी. अन्वमन्यत अमन्यत याची फोड पुन्हा केली. प्रेषितुम अमन्यत म्हणजे पाठविण्यासाठी मान्यता देते. म्हणजे मान्यता देणे. प्रेषितुम म्हणजे पाठवण्यासाठी. आणि अणु हे त्याला उपसर्ग लागला म्हणजे जे काय आहे त्याच्या मागे तयार झाला, पाठवण्यासाठी तयार झाला म्हणजे मान्यता देण्यात झाला. अमात्यैही सांत्वितः राजा. अमात्यांनी सांत्वित झाला राजा रामचंद्राला आश्रमात पाठविण्यासाठी मान्यता देता झाला. अन्वमन्यत हे सुद्धा एक प्रकारचं धातू साधित रूपच आहे. मान्यता देता झाला हे क्रियापद आहे. अशा रीतीने ही 10 वाक्य आपण अनद्यतन भूतकाळ असलेली आत्ता वाचली. सर अमात्यचा मूळ शब्द काय आहे? अमात्यच आहे. अमात्य. हो. पण म्हणजे तो देवासारखा चालणार ना? हा अमात्य मग हे जर अनेक अमात्यही म्हणजे अनेक वचन झालं ना? ते मला नाही. अमात्य हीच भाषा काय बहुवचन काय येईल त्याचं? अमात्याचं अमात्यही म्हणजे अमात्यांकडून आहे ना? तृतीय बहुवचन तृतीय काय? बहुवचन आहे. अमात्यही बहुवचनच आहे ना ते. बहुवचन आहे. मग हे सांत्वितःच पण बहुवचन पाहिजे ना? ते देव हा सारखा एकवचन नाही वाटतंय. नाही सांत्वित हे राजाचं विशेषण आहे. ओके 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 कळलं. सांत्वन झालेला राजा. हा बरोबर. असं. आता ही काही सोपी आणखी वाक्य. वेदश्री आज दोघी आहेत. व्हेरी गुड. हो सर. सह जलम पिबत, तो पाणी पितो. नाही तर हे काय एक झालं. पिबत नाहीये ते. पिबत. सहज पिबत. मग ह्याची फोड कशी होईल? जलम पिबत हे कसं होईल? अपिबत. जल म्हणजे पाणी. अबिबत म्हणजे प्यायला. हो.
त्याने तो पाणी प्यायला, त्याने पाणी पिले, तो पाणी पितो, तो पाणी पितो नाही, हो. चूक आहे. त्याने पाणी पिले किंवा प्यायला तो हो. तो पाणी प्यायला. तर हे जलम पिबत, हे म जे आहे ते पूर्ण म आहे, हे जलम नाही आहे, ते जलम अपिबत. मग जलम अपिबत, तो पाणी प्यायला. हो. ओके. अजून कोण राहिले आता? रत्नप्रभा मॅडम. किम त्वम दुग्धम ना पिबः हा म्हणजे काय तू दूध प्यायला नाहीस? हा आता ना पिबहचं काय होईल ब्रेकअप? न अधिक अपिब अपिब, अपिबः. अपिब. हा. हं. किम म्हणजे दुग्ध न अपिबह, हा दूध अ प्यायला अधिक नसला. हा, व्हेरी गुड, चांगलं केलं. आता राहिलंय वाटतं गिरीश देशपांडे, शेवटचं तुमचं नाव. अजून एक होईल. हो हो. तिसरं ना? ते तिसरं. हा. अहम तावत चाय पिबम, हम्म. चायम पिबम, हम्म. चायम अपिबम. हा, चायम अहम अपिबम. म्हणजे मी हम्म. तावत, अरे तावत तर तावत माहित नाही, नाही, तावत. म्हणजे तोपर्यंत, तावत म्हणजे तोपर्यंत. तावत तोपर्यंत चहा प्यालो, म्हणजे अपिबम, हा चायम अपिबम, हा, चायम. चहा प्यालो. हा, अहम तावत चायम अपिबम, मी हा तोपर्यंत हा चहा प्यायलो. हा. व्हेरी. लट राहता प्यालो. पुढचं घेऊन टाका तुम्ही. हो. सह कुत्रा गच्छत, कुत्र आगच्छत, म्हणजे सह कुत्र आगच्छत, आगच्छत नाही, तो अगच्छत. अगच्छत. हा. हा. सह कुत्र अगच्छत. सह म्हणजे तो, हा. आणि कुत्र म्हणजे कोठे, हम्म. आणि गच्छत, गच्छत म्हणजे अगच्छत गेला. म्हणजे गेला. हा, अगच्छत म्हणजे गेला. हा, याच्यामध्ये फक्त एक लक्षात अगच्छत. ठेवायचं, आगच्छत जर घेतला आपण तर येतो असं होतं ते. हा, बरोबर. इथे अगच्छत घ्यायचं आपल्याला. अगच्छत जे आहे ते गच्छतचा भूतकाळ आहे, हा, म्हणजे गेला. बरोबर. गेला. सह करेक्ट. सहा कुत्र अगच्छत, तो कुठे गेला. त्यामुळे ही गफलत होऊ शकते की आगच्छत म्हणजे आपल्याला वाटतं येतो काय, येतो कुठे येतो असं वाटतं. ते हा. येतो नाही येते, कुत्र अगच्छत, तो कुठे गेला. ओके, थँक्यू. म्हणजे कुत्रा व्हायला नको होतं का? मग कुत्र गच्छत एवढंच हा, ते व्हायला पाहिजे होतं. कुत्र, हा ते फोड केलं तसं होईल ते. हे कुत्रा झाला, ते अ मिळून आ हा, झाला. म्हणजे आ व्हायला नको होतं, म्हणजे मग जर नाही, का आच पुढं होतं ना, अ अधिक आ होईल ना ते. अधिक आ झालंय. हा, हा, ओके. कुत्राचं अ आणि हा, अगच्छतचं अ, हे दोन्ही मिळून झालं कुत्रा. आ झालं. ओके. कुत्रा अगच्छत.